या हॉलमध्ये मी उपस्थित आहे. एक डोळ्यासमोर चित्र आहे माझा 7वीचा वर्ग आणि माझा फळा आणि तो. या हॉलमध्ये अनेक सत्कार मी स्वीकारले नाही, पण आजचा हा जो सत्कार आहे तो अविस्मरणीय आहे. आणि माझ्यासाठी हे एक टॉनिक आहे. बऱ्याच वर्षांनी जेव्हा मी या शाळेत आले, खरं म्हणजे सांगू का, या शाळेत जेव्हा मी पाऊल टाकलं तेव्हा एवढी मोठी शाळा, 15-16 शिक्षक, जाधव सर आणि हे सगळे म्हटलं कशी काय मी निभावून निघणार या शाळेत. पण या सगळ्यांनी मला एवढं सहकार्य केलं की 16-17 शिक्षक म्हणजे कुटुंब आणि बाकी काही नाही. विद्यार्थी, शिक्षक, त्यांचा अभ्यास आणि विद्यार्थ्यांचा सगळा सर्वांगीण विकास एवढा एकच ध्येय आमच्या डोळ्यासमोर होतं. आणि जेव्हा मला इथे पुरस्कार मिळाला तो पुरस्कार खरा माझा नव्हताच. या सगळ्यांनी जे मला सहकार्य केलं, स्कॉलरशिप असू दे, संगीत असू दे, नाट्य असू दे, काही असू दे, ह्या सगळ्यांचं पाठबळ मला होतं. आणि माझ्या सगळ्या शैक्षणिक क्षेत्रातला ज्याला सुवर्ण काळ म्हणा, स्वर्णिम काळ, तो मला या शाळेत प्राप्त झाला. आणि म्हणून या शाळेचे मी खूप खूप ऋणी. जेव्हा एखाद्या एकांकिकेचे 7-7, 8-8 प्रयोग होतात ते मी एकट्या नाही करत. तेव्हा इथले भाऊ सुद्धा आमच्या बरोबर होते, आमच्या बरोबर होते, अणावकर सर आमच्या बरोबर होते, त्याच्याप्रमाणे लोक होते. वयानुसार बघा. त्यांच्या सहाय्यामुळे, त्यांच्या मदतीमुळे मी या एवढं मोठं पाऊल उचलू शकले. आणि खरोखरच या शाळेची मी ऋणी आहे. राजेंद्र बाबांची कृपा या शाळेवरती आहेच. आणि आज तुम्हा सगळ्यांना बघताना असं वाटतंय की कुठेतरी बी पेरलं होतं, त्याचे एवढे मोठे वृक्ष झाले की आम्ही भरून लावलं. म्हणजे खूप आहे तुमचं जे सगळं सामाजिक काम आहे. तुमचे आम्ही फोटो कोणाचे बघतो, कोणाचे पेपरला बातम्या बघतो, कोण सामाजिक काम करताय. समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो याचं भान या पिढीला आहे. आणि शिक्षण क्षेत्रात विशेष करून जे लोक आहेत ते जीव ओतून काम करतायत याचा प्रचंड अभिमान, स्वाभिमान खूपच आहे. आणि म्हणून तुमच्या या सगळ्या कार्याला माझ्या शुभेच्छा आहेत. असंच तुमचं काम की समाजाचं असो, शैक्षणिक असो, इतर क्षेत्रात असो, ते असंच चालू राहू दे. आणि असंच तुमच्या आयुष्यात सगळे भरभराटीचे चांगले क्षण येऊन दे. आणि जास्त वेळ घेत नाही, यांना मला 2 मिनिटं दिली आहे, पण आता आवडते. काय झालंय, 35 वर्ष बोलण्याची सवय झाली, ह्याच्यामुळे थांबणं थोडं मुश्किल होतं. पण इलाज नाही, आता थांबणार आहे. जेव्हा माझा एखादे विद्यार्थी मी रस्त्याने चालताना मागून गाडी घेऊन येतो, बाई बसा मी सोडतो, हा माझा पुरस्कार. जेव्हा 4 विद्यार्थी माझ्या घरी परवा आले, बाई मला तुमच्या हातचे आम्हाला पोहे खायचे नाही, एवढं सफरचंद घेऊन आले, हा माझा पुरस्कार आहे. जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याचा फोटो आम्हाला दिसतो पेपरमध्ये